आदित्य रानूबाईची कहाणी। एका आदित्य रानूबाई तुमची कहाणी। आटपाट नगर होतं। त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे। तो दुर्वा अनावयास रानात जात होता। तिथं नागकन्या व देवकन्या वसावसत होत्या। ब्राह्मणाने विचारले, काय गो बाई, काय वसा वसता, तो मला सांगा। त्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला, उठशील मातशील घेतला वसा टाकून देशील। हा म्हणाला, नाही नाही, तसे मी करणार नाही, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही। काय वसा तो मला सांगा। तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल, पहिल्या आदित्यवारी मुकाट्याने उठावे, सचिल स्नान करावे, आग्रोदक पाणी आणावे, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तांतू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशागंधाचा धूप, गूळ, खोबऱ्याला नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागे रथसप्तमी संपूर्ण करावं। कसं करावं, बोटव्याची खीर, गुळाच्या पोळ्या, लोणकड, तूप मेहून जेवू सांगावे, असेल तर साडी चोळी, नसेल तर जोडगसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि वंशाचं उद्यापन करावं। ब्राह्मणाने वसा केला, त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला। भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून धाडलं। ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला, कापू लागला। राणी म्हणाल्या, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या घरी द्या। ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशाला द्याव्या, दासी कराल, बटकी कराल। नाही, तसं काही करणार नाही, राजाची राणी करू, प्रधानाची करू। मार्गशीर्ष महिना आला, ब्राह्मणाने मुलीचे लग्ने करून दिले। एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी। ब्राह्मण 12 वर्षांनी मुलीच्या समाचारास निघाला, राजाच्या घरी गेला। लेकीनं पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या। गुळ खात नाही, पाणी पित नाही, आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक। ती म्हणाल्या, तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही, आज राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल। हे ऐकून त्याच्या मनात राग आला। तो तिथून निघाला, तो प्रधानाच्या घरी गेला। तसेच तिनेही बसायला पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिले। बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या। गुळ खात नाही, पाणी पित नाही, आधी माझी कहाणी करावायची आहे, ती तू ऐक। तुमची कहाणी ऐकू नको, ऐकू तर कोणाची ऐकू। घरात गेली, उतरंडीची 6 मोती, आपली 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली। त्याने मनोभावे कहाणी सांगितली, लेकीने ती चित्तभावे ऐकली। नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला। बायकोने विचारले, मुलीचा समाचार कसा आहे। त्याने उत्तर दिले, जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली आहे, दुःखाने गांजली, राजा मुलखावर निघून गेला। जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे, इकडे ती दारिद्र्य झाली होती। तिने आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर आनंदात आहे, तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये। पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला। अगं अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या, आम्ही दासी प्रधानाच्या। प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे। दासींनी जाऊन सांगितलं, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे, फाटके नेसला आहे, तुटके पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिलाय, परसदाराने घेऊन या। परसदाराने घेऊन नाऊ माकू घातला, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोकरला, होनमोरा भरल्या, जाताना कुठं ठेवू नको, विसरू नको, जपून घेऊन जा। तो वाटेनं जाऊ लागला, तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला, हातीचा कोहळा काढून नेला। आईने विचारले, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं। दैव दिलं, कर्मानं नेलं। मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं। पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला। प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठविला। प्रधानाच्या राणीनं त्याला घरी घेऊन नाहू माकू घातलं, जेवू खाऊ घातलं, काठी पोखरून होनमोरांनी भरून दिली। बाबा कुठे ठेवू नको, विसरू नकोस, जपून घरी घेऊन जा असे सांगितले। वाटेल सूर्यनारायण गोराख्याच्या रूपाने आला, हातची काठी काढून घेतली, घरी गेला। झालेली गोष्ट आईस सांगितली, दैवे दिले ते सर्व कर्माने नेले। पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला, त्याला पहिल्यासारखी घरी नेऊन नाव माकू घातले, नारळ पोखरून होनमोरांनी भरून दिले। जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यावयास विहिरीत उतरला, तो नारळ गडगडून विहिरीत पडला। मुलगा घरी गेला, आई ग मावशीने काय दिले, पण दैवाने ते सर्व बुडवले। चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला, त्याला पण पहिल्यासारखं नाहू माकू घातलं, जेऊ खाऊ घातलं, दह्यांची शिदोरी होनमोरांना घालून बरोबर दिली। सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला, हातची शिदोरी घेऊन गेला, तो घरी गेला। आईने विचारले, मावशींना काय दिलं। आई ग मावशीनं दिलं, पण दैवाने ते सर्व नेलं। 5व्या आदित्यवारी आपण उठली, तळ्याच्या पाळी उभी राहिली। दासीने तिचा निरोपच्या बहिणीला सांगितला, बहिणीने तिलाही परसदाराने घरी नेली, नाहू माकू घातला, पैठणी नेसायला दिली। प्रधानाची राणी आदित्यवारी कहाणी करू लागली, काय वसा करतेस ते मला सांग। बहीण म्हणाली, अगं अगं पापिनी चांडाळणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं। राजाच्या राणीनं विचारलं, याला काय उपाय करू। तेव्हा तिने वसा सांगितला। तो बहिणीच्या घरी राहिली।
श्रावण मास आला. बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आले. राजानं बोलावं धाडलं. मावशी मावशी तुला छत्र आली, चामर आलं, पायीक आले, परवर आले, मला रे पापिनीला एवढं वैभव कुठले. बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलावू आला. तशी ती घरी जायला निघाली. एकमेकीला बहिणीनं आहेर केला. वाटेने जाऊ लागले. तो पहिल्या मुक्कामात स्वयंपाक केला. राजाला वाढले. आपण वाढून घेतले. तेव्हा बहिणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही. वाटेने एक मोळ विक्या जात होता. त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला येतो. राणीकडे आला. तशी 6 मोती राणीनं घेऊन 3 त्याला दिली. 3 आपल्या हातावर ठेवली. त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा तो मला सांगा. तुला रे वसा कशाला उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढले. आपण पान वाढून घेतलं. कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या. उपाशी नाही, तपाशी नाही, काही नाही. एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला बोलाविले आणि म्हणते आमच्या बाईची कहाणी ऐक. तो म्हणाला तुमच्या कहाणी ऐकून मी काय करू, मी आपल्या चिंतेत बसलो आहे. असे म्हणून तो आला. तशी राणीने 6 मोती आणली आणि 3 त्याला दिली. 3 आपण घेतली. राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. तो म्हणाला कहाणी ऐकल्याचे एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा आहे तो मला सांगा. राणीने त्यास वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली. तिथं स्वयंपाक वगैरे केला. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एका म्हातारीचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडला होता. एक सर्पाने खाल्ला होता. तिला म्हणाली आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू, मी मुलासाठी रडते आहे. बरे येते असे म्हणून ती आली. मग राणीने तिला कहाणी सांगितली. तिने चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता. तो आला. डोहात बुडला होता. तो आला. सर्पानं खाल्लाच होता. तो आला. ती बाई म्हणाली कहाणी ऐकल्याचे एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं तिला ही वसा सांगितला. पुढे 4थ्या मुक्कामास गेली. तिथं पण पहिल्यासारखेच केलं. कोणी उपाशी तापाशी नाही, काही नाही. काना डोळा मांसाचा गोळा, त्याला हात नाही पाय नाही. असा एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतले. पालता होता. तो ओताना केला. 6 मोत्यांची मोती होती. त्यातली 3 आपण घेतली. 3 त्याच्या बिंबीवर ठेवली. राणीने कहाणी सांगितल्यावरती त्याने मनोभावे ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाले. तेव्हा तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचे एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा तो मला सांगा. राणीने त्याला पण वसा सांगितला. 5व्या मुक्कामास गेली. स्वयंपाक केला. चर पंक्वाने जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला आणि भोजनास बसली. त्यांनी पहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले अगं कोण्या पापिनीचा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आदितवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. काळ चवळगडीचा केस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मण मोळी विक्या म्हातारीला इत्यादींना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तू मा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.